या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मध्ये कंटेंट क्रिएशनची सुरुवात आणि आपण काय करू शकतो, कोणत्या टॉपिकवर बनवू शकतो ते आणि कुणासाठी बेस्ट आहे, गृहिणींसाठी, कॉलेजसाठी किंवा कुठल्या अजून ह्याच्यामध्ये तुम्ही माहिती आहे वयाच्या 60व्या वर्षी पण कंटेंट क्रिएशन स्टार्ट करू शकता सो पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओच्या शेवटी काही इम्पॉर्टंट टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्कीच मिस नका करू. सो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची वेळ आहे, मी ऑफिस करत आहे आणि ऑफिस करता करता मला काही गोष्टी रिअलाईज झाल्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. एक म्हणजे मी विचार करत होती की मी यूट्यूबची सुरुवात का केली. मी कॉलेजलाच असताना हा विचार केला होता, पण तेव्हा मला काय वाटलं. त्याच्यानंतर म्हणजे मी इतका डिले का केला किंवा आज इतका उशीर करू नये, मला असं वाटत नाही की हा उशीर आहे म्हणून मी स्टार्ट केलंय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेच्या माझ्या भावना कशा होत्या, मला काय वाटत होतं किंवा बऱ्याच काही गोष्टी. तर असं ॲज अ कंटेंट क्रिएटर ही तर माझी सुरुवातच आहे. मला माहीत नाही माझ्या व्हिडिओमध्ये परफेक्शन्स असतात, नसतात, मी कसे बनवते. तुमच्या कमेंट्सवरूनच मी खूप काही शिकते, मला खूप काही मी ग्रास्प करते आणि मी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करते. तर हा जो प्रवास आहे, मी आत्ता एवढ्या उशिरा कंटेंट क्रिएशन का स्टार्ट केलं. खरं तर माझ्या कंटेंट क्रिएशनची सुरुवात ही कॉलेजला असतापासूनच झाली होती, म्हणजे इथून 10 वर्ष आधी. ओके. पण 10 वर्ष आधी असं होतं की मला एवढी समज नव्हती, मला एवढं कळत नव्हतं. त्यामध्ये मी मधुराज रेसिपीज खूप बघायची. थँक्स मधुरा मॅम, मी आणि निशा मधुलिका मॅम. तर या दोघांच्या पण मी रेसिपीज बघायची आणि मला खूप आवडायचं रेसिपीज बनवायला. आज माझे कॉलेज फ्रेंड्स जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच ते रिलेट करतील आणि त्यांना माहिती आहे की यस मिनल बनवायचे. मी खूप साऱ्या रेसिपीज ट्राय करायचे आमच्या रूमवर, बनवायचे. इव्हन मी व्हिडिओ पण बनवलेले की मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकेल. मी युट्यूब चॅनल पण बनवलं होतं तेव्हा 10 वर्ष आधी. पण ते कसं असतं ना की अभ्यासही खूप असतो, बाकीच्याही गोष्टी खूप असतात. त्याच्यामुळे करिअरवर फोकस करायचं होतं आणि असं नव्हतं ना की कंटेंट क्रिएशन हे ॲज अ करिअर म्हणून 10 वर्ष आधी बघितलं जायचं, नाही बघितलं जायचं. त्याच्यामुळे तो असं टाइमपास म्हणून किंवा आवड आहे म्हणून असं, पण मला स्वतःला रिप्रेझेंट करायला खूप आवडतं. आणि अशा खूप साऱ्या असतील बायका, कॉलेज लाईफ स्टुडंट ज्यांना आवडत असेल ना तुम्हाला, तर लिटरली करा. कारण माहिती आहे का, हा जो जॉब आहे ना, हा आपण पोटा पाण्यासाठी करतो, पण जे कंटेंट क्रिएशन आहे ना, ते आपण आपला आवड म्हणून करतो, आपली छंद म्हणून करतो. तर हीच गोष्ट मला आता रिअलाईज झाली. कारण स्वतःला दाखवणं, रिप्रेझेंट करणं, बोलणं हे मला खूप आवडतं. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं. मला खूप आवडतं. मग त्यामुळेच मी आता जे व्हिडिओज बनवते, मी स्वतःला रिप्रेझेंट करते किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मी जे माझी लाईफस्टाईल आहे, ती मी तुम्हाला दाखवते किंवा मी एनिवेज म्हणजे जे काही असेल, जे मी रिप्रेझेंट करते. मी रील्स बनवते, माझ्या कॉमेडी रील्स पण असतील, कारण मला ते आवडतात. इव्हन मी कॉलेजला असताना, स्कूलमध्ये असताना मी स्पीचमध्ये पार्टिसिपेट करायची, डान्समध्ये, पथनाट्यांमध्ये, म्हणजे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे सगळ्या कॉलेज गोईंग स्टुडंट्सला. जर तुम्हाला आवड आहे ना करायची, तर बस फोन उचला आणि सुरू करा. माझ्यासारखे एक्सक्यूज देऊ नका, की माझ्याकडे फोनच चांगला नाही, मग मला भीतीच वाटते किंवा मी कसं करू. नाही, नाही, तुम्ही करा, कारण त्याचे फायदे पण आहे. तुम्ही आतापासून जर तुम्ही रील बनवायला सुरू केली किंवा कंटेंट बनवायला, आता बघा मी 10 वर्ष आधीची गोष्ट सांगते. जर मी तेव्हा सुरू केली असते, तर आज माझ्याकडे माझा पब्लिक रेशिओ खूप जास्त असता, जो की आज माझ्याकडे नाही आहे. मला बिल्ड करायचं आहे. आणि कॉलेजला जाताना तुमचे जे आपले फ्रेंड्स असतात किंवा तुमच्या गोष्टीला रिलेट करणारे भरपूर लोक असतात. तुम्ही तुमचं स्टडी रुटीन दाखवा, तुम्ही तुमचं डेली रुटीन दाखवा, तुम्ही हॉस्टेलला असाल तर हॉस्टेल लाईफ दाखवा. म्हणजे खूप मेमोरेबल लाईफ आहे. मी आज खूप मिस करते माझे हॉस्टेल डेज. सो अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही खूप सांगू शकता. आणि जरुरी नाहीये की तुम्ही जर स्टडी रील्स बनवता तर तुम्ही खूप स्कॉलरच असलं पाहिजे, तुम्ही टॉपरच असलं पाहिजे. नो नीड. देअर इज नो नीड. तुम्ही करा, आजपासून सुरू करा. तुम्हाला म्हणजे माहिती आहे का, जेव्हा लोक जॉब शोधतील ना, तेव्हा तुमच्याकडे तुमची पॉकेट मनी अर्न झालेली असेल. हे लक्षात ठेवा. मला आज खूप गोष्टी रिअलाईज होत आहे की हीच जर सुरुवात मी 10 इयर्स बिफोर केली असती, म्हणजे मी केली होती. पण मला राईट गायडन्स नव्हता किंवा मी पण कुठेतरी अरे हे करून थोडी काही होणार आहे, जॉब करा, अभ्यास करा, इंटरव्ह्यूज द्या, यामागे मी जास्त लागली. आणि मला आज रिअलाईज होते की मी फक्त जॉब करतीये. हा पण जो म्हणजे तो तर चांगलाच आहे, बट ऑब्व्हियस, बट जे रिअल आनंद किंवा जे रिअल समाधान आहे ना, ते मला याच्यातून मिळते, कारण की मला हे आवडतं. आणि जी आपल्याला आवड आहे ना, माणसाने कधी पण तेच करावं. आवड जोपासणं, छंद जोपासणं ही देवपूजा केल्यापेक्षा कमी नाहीये. देव पण म्हणत नाही की तुम्ही तासनतास माझ्यासमोर बसा किंवा माझंच नामस्मरण घ्या. नाही, तुमच्या कामातच तुमचा राम आहे. आणि जर तुम्हाला तुमचा राम आवडला, म्हणजे जर सापडला, तर काहीच कठीण नाहीये तुमच्यासाठी. तुम्ही हे करू शकतात. काही सपोर्ट लागला, काही लागलं तर मला नक्की कमेंट करा. कारण मी खूप साऱ्या गोष्टीतनं इथपर्यंत आलेली आहे. मला असं वाटतं की मी खूप अशा सीरीज बनवाव्यात, जेणेकरून मी तुम्हाला अजून मोटिव्हेट करेल, तुम्हाला अजून सांगेल की मी कंटेंट क्रिएशन कसं स्टार्ट केलं, मी काय विचार केला. मी हा विचार म्हणजे मला कंटेंट बनवताना असं वाटायचं की अरे माझ्या लाईफमध्ये काहीच नाहीये. मी काय करते? मी उठते, मी जॉब करते, मी बाळाला बघते, मी घर सांभाळते आणि झालं संपलं. मी असं काही कुठे बाहेर फिरायला जात नाही किंवा माझं काहीच नसतं, म्हणजे असं नाही का की खूप हाय-फाय ठिकाणी कॅफेमध्ये वगैरे गेलं, स्टोरीज बनवल्या, नाही. पण मग मी ChatGPTला विचारलं, की मला नाही जरा कंटेंट क्रिएशनमध्ये यायचं बाबा, तर माझं असं-असं आहे, माझं हे डेली रुटीन आहे आणि तर मी काय करू? तर ChatGPTने मला आन्सर दिलं, की तुझ्याकडे भरपूर आहे दाखवायला, तुझ्याकडे भरपूर आहे करायला. आपल्या जगण्यातच किंवा आपल्या डेली लाईफमधला जो कंटेंट असतो ना, तो आपल्याला शोधता आला पाहिजे. एकदा जर तो तुम्हाला सापडला, तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही पुढे जाण्याबद्दल.
ठीक आहे, तुम्ही नक्की या गोष्टीवर विचार करा आणि 2026 अजूनही उशीर झालेला नाहीये. तुम्ही अजूनही विचार करू शकता. अजूनही तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल चालू करू शकता. YouTube करा, Instagram करा. तुम्हाला जे वाटेल ते करा. कॉमेडी रील्स बनवा, कुकिंग रेसिपीज बनवा, सगळं बनवा. जरुरी नाहीये की प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इन्कम मिळालं पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टी पैशामध्येच तोलली पाहिजे. नाही, जर तुम्हाला आवड आहे ना, तर तुम्ही करा. खरंच करा. आणि हळू-हळू पुढे जशा गोष्टी डेव्हलप होतील, तसा तुमचा पब्लिक रेशिओ वाढेल, सबस्क्रायबर्स वाढतील, फॉलोअर्स वाढतील. तुम्ही खूप गोष्टी शिकाल. काहीही दिवसभर घरात काहीही न केल्यापेक्षा किंवा फक्त माझ्याकडे काहीच नाहीये असं मनात डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा इट्स बेटर ना, की तुम्ही काहीतरी करताय. म्हणजे तुम्ही साधं कुकिंगचं जरी चॅनल चालू केलं ना, तरी पण तुम्ही काय करणार, तुम्ही तुमच्या माइंडला चालना देणार, की येस मी आता रेसिपीज शोधू शकते. मला काय-काय बनवायचं अजून, मी ते बनवू शकते. मी नवीन-नवीन बनवू शकते. नवीन गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. भांडे वगैरे विकत घेण्याची किंवा इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये. झिरो इन्व्हेस्टमेंट. कंटेंट क्रिएशन इज झिरो इन्व्हेस्टमेंट. हा पहिला असा बिझनेस आहे. मी तर बिझनेसच म्हणेल सरळ. सो येस, YouTube हा एक झिरो इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप आहे, बिझनेस आहे. तो करा आणि मला नक्की शेअर करा, की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. एकदा एक फोन हातात घेऊन एक व्हिडिओ करून तर बघा तुम्हाला कसं वाटतंय. तो अपलोड करायचा, नाही करायचा किंवा अपलोड केला तर त्याचे परिणाम काय होतील किंवा काय होईल. म्हणजे बघा, काही नाही केलं तर असंही काही होणार नाही. पण केलं तर खूप काही होऊ शकतं, हो की नाही? मग त्याच्यापेक्षा करून बघा ना. केलं म्हणजे काही झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. आणि जरुरी नाही की प्रत्येक वेळी आपण एवढं सक्सेसफुलच झालं पाहिजे, आपण खूप लोकप्रियच झालं पाहिजे किंवा आपण व्हायरलच झालं पाहिजे. नाही, अशी अपेक्षा नाही ठेवायची. कारण तुम्हाला व्हायरल होणं न होणं हे टोटली पब्लिकांच्या म्हणजे प्रेक्षकांच्या हातात आहे. सो तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. मोबाईल प्रत्येकाकडे असतो. जो आहे त्याच्यात करा आणि नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. हे मी तुम्हाला सांगते. मला आज खूप छान वाटत आहे कारण की मी माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करते आणि यानंतर अशाच मी त्या करत राहील. तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर माझे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल आणि अजून पुढे जाणून घेऊयात की मी काही टिप्स वगैरे शेअर करेल. तर त्याचा व्हिडिओ लवकरच मी पोस्ट करेल. ओके. चलो बाय. थँक यू. आणि हो, मला ऐकलेलंच आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.